महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांनी संताप व्यक्त केलेला आहे। हा पुतळा जसा हवा त्या पद्धतीने उभारण्यात आला नव्हता असंही त्यांनी म्हटलेलं आहे। त्याचबरोबर पुतळा कोसळणं हे लज्जास्पद असल्याचंही सावंत म्हणाले। हा पुतळा शिवाजी महाराजांचाच होता का? कारण ते जे शिल्प तयार केलं होतं 4 डिसेंबर 2023 ला माननीय पंतप्रधानांच्या हस्ते त्याचं अनावरण झालं। त्याच वेळेला अनावरण झाल्यानंतर त्याचे फोटो आणि व्हिडिओ बघितल्यानंतरच त्याच्यावर आम्ही आक्षेप घेतलेले होते की हे शिल्प शिवाजी महाराजांचं आहे का? कारण ते अत्यंत चुकीच्या पद्धतीने शिल्प साकारलेलं होतं। महाराष्ट्राला शिल्पकारांची खूप मोठी परंपरा आहे। विनायकराव करमरकर असतील, गणपतराव म्हात्रे असतील, बाबूराव पेंटर असतील, रवींद्र मिस्त्री असतील, फडके असतील, किती नावं तुम्हाला सांगायची की ही शिल्पकारांची भूमी आहे महाराष्ट्र। रामपुरी आहेत, राम सुतार आहेत आणि अशा महाराष्ट्राच्या शिल्पकारांच्या भूमीमध्ये अशा पद्धतीचं शिवाजी महाराजांचं एक प्रकारे विडंबन करणारं ते शिल्प होतं। ते बसवलं गेलेलं होतं। खरं तर त्याच वेळेला सगळा तमाम महाराष्ट्रानं ते शिल्प बदलावं म्हणून आक्षेप घ्यायला पाहिजे होते, पण त्याला घेतले नाहीत। आम्ही घेतलेले होते, त्याची दखल घेतली गेली नाही। पण त्यानंतर सुद्धा आम्ही ते शिल्प जाऊन बघून आलो। बघितल्यानंतर असं वाटत होतं की त्याला त्याच वेळेला तडे गेलेले होते। शिल्प ते एकसंग झालेलं नव्हतं। आणि हे शिल्प हे समुद्र किनाऱ्यावर ज्या ठिकाणी शिवाजी महाराजांचं शिवलिंगा म्हणून गौरवला गेलेला सिंधुदुर्ग किल्ला आहे, त्याच्या शेजारी राजकोट नावाचा मराठ्यांच्या आरमाराचा एक मोठा तळ ज्या ठिकाणी असायचा तो राजकोटचा किल्ला आहे। त्या राजकोटच्या किल्ल्यावर ते शिल्प बसवलेलं गेलं होतं। आणि हे शिल्प ज्यावेळेला बसवलं त्यावेळेला 3 दिवस नौदल दिवस आपण साजरा केला होता। भारतीय नौदलाचे जनक म्हणून शिवाजी महाराजांना गौरवलं जातं आणि सगळ्या जगभर हे जी कीर्ती त्यावेळेला या कार्यक्रमाची गेलेली होती। आणि आज हे शिल्प पडलंय संपूर्ण जगभर। जगातील लोक काय विचार करत असतील आपल्या नौदलाबद्दल, आपल्या शिल्पकारांबद्दल, आपल्या पंतप्रधानांबद्दल की शिवाजी महाराजांचं समुद्र किनाऱ्यावरचं मोठं शिल्प कसं काय असं नाही, पण तुम्ही ते सांभाळू शकत नाही, ते पूर्ण ध्वस्त होत आहे। याच्याबद्दल आपल्याला लाज वाटायला पाहिजे असं मला वाटतं। आणि ज्यांनी हे केलं त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे। कुठलाही अभिनिवेश न बाळगता, कुठलाही पक्षीय अभिनिवेश न बाळगता ह्याच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे। आणि इथून पुढे उंच शिवाजी महाराजांचे पुतळे उभारण्याच्या पेक्षा शिवाजी महाराजांची जी जिवंत स्मारक किल्ले आहेत, आज ज्याच्यावर राजकोटवर तो पुतळा बसवला, तो राजकोटाचं जे दगड आहेत अजून आहेत, राजकोटाची काही तटबंदी शिल्लक आहे, त्या तटबंदीची डागडुजी करायची ऐवजी आपण असे उंच पुतळे उभा करायला लागलो। आणि आज त्याची परिस्थिती काय होते बघ। जिवंत जी स्मारक आहे शिवाजी महाराज ती आपण जतन केली पाहिजे। खरं तर नौदलाच्या दिनादिवशी तो अनावरण केलेलं होतं, विशेष असं महत्व होतं। काय नेमकं ते त्याला माहित असेल नौदला? नौदलाचं भारतीय आरमाराचे जनकच म्हटलं जातं शिवाजी महाराजांना। आणि त्या ठिकाणी जो पुतळा आपण बसवला तो भारतीय आरमाराच्या नौदलाच्या सामर्थ्याचं एक प्रतीक झालेला होता। आणि अशा ते शिल्प ढासळतंय हे म्हणजे संपूर्ण राष्ट्राचा एक प्रकारे अपमान आहे।